माझ्या यूट्यूब चॅनल तुमचं सरस स्वागत आहे मित्रमंडळी. कशात माहिती मजेतच राहायला पाहिजे. तर सुप्रभात मित्रमंडळी. सकाळी सकाळी उठलोय. वातावरण बघा पूर्ण धुका पडलाय पाठीमागं. मस्त वाटतंय थंड गारगार. उठलो ब्रश केला आणि बोललो पाय अजून आंघोळ करायच्या अगोदर मस्त फिरून येऊया. तर मस्त मस्त वाटतंय. वातावरण बघा एक नंबर झकास आणि पूर्ण शांतता. पक्ष्यांचा फक्त किलबिलाट. तर जाऊया अगोदर पहिले चाय वगैरे पिऊ मस्तपैकी. कारण काय गावात असलं की आंघोळ आरामात करायची, कधी खायचं काम आहे सांगू शकत नाही त्यामुळं. तर मम्मी आज बनवते घावणे चुलीवरचे भरपूर दिवसानंतरला. तर ते खाऊया. जाऊया बघूया कितपर्यंत काम पोचलं आहे. मग अशीच करत होती तुला एक राऊंड मारून येतो अगोदर. तर बघूया घावणे बनवते आहे. परत आजी पण आहे तिथे. तर जाऊया शेवटपर्यंत हा ब्लॉग बघा. मस्त वाटतं बघा कसं सुंदर गावची कोकणातली घरं कशी वाटतात बघा झाडाझुडपांच्या मधोमध. तर मित्रांनो हे बघा इकडे ऑलरेडी करून झालेले आहेत. मगातपासूनच बनवते. मी बोललो जाऊन येतो पहिलं तिकडून मस्तपैकी फिरून येतो. वातावरण एक नंबर झालं आहे आणि पाऊस तर 2-3 दिवस नाही त्यामुळं मस्तपैकी थंड झालं आहे. धुका पडला आहे पूर्ण. तर हा मग पीठ कसला आहे तांदळाचा काय काय टाकलं याच्यात? बारीक पीठ करायचा, मिक्सरला देता चक्की दळून आणायचा आणि मीठ टाकायचा. बस तेवढंच, बाकी काय नाही. सोडा बिडा काय नाही. सोडा बिडा नाही टाकत घावणे पोह्यात न टाकतो सोडा. काय ते इकडं टाकलेलं आहे तव्यावर मस्त वीज चुलीवर. हे काय म्हणतो तुम्ही तर बिडा भिड्यावर केलेले घावणे. सकाळी सकाळी मजा येणार आहे खाऊ कायच. आज नेहरी घावण्यापासूनच होणार आहे की भाकरी पण भाजणार आहेस? तुला पाहिजे तर भाकरी भाजतो नाही तर घावणेच खा. घावणेच खाणारच. गावच्या चुलीवर केलेलं सगळा धूर झालाय बघा असा पाठीमागा. बघ काळा काळा झालाय. तर भिड्या कसं तेल लावतात ते बघा. मला आवडतं. हर टाइम मम्मी कधी पण आलो की घावणे बनवत असते. आता केळीचा सोप आहे ना, या केळीच्या सोपान तेल लावतात. तेल लावायचा सगळीकडे लागतं त्याच्यामुळं. कोण केळीचा सोप नाही तर कांद्याने लावतात. हां हां. तर बघा असं सारखं चरचरत आहे. असं चरचरू खावा तर चांगलं आहेत नाही तर समजा की भिडा तापलाय चांगला. तर काय ढाकल मारून ठेवलं ना त्याच्यावर मस्तपैकी. ते करू की काय आपलं जे व्यवस्थित आहे ना एवढा बस झाला आपल्या. तर मित्रांनो आजी पण आली आता चाय आणि घावणं खायला. तर खा की कसं वाटतं सांग मला. आणि ही आजीची बहीण आहे म्हणजे ती दोघांवर कशी सेम सेम चेहरापट्टी दिसते. इकडं अजून भरपूर कामकाज बाकी आहे. तिकडं काम करायचं आणि इकडं इकडं गरम गरम खायचा. चांगला आहे की हां चांगला लागतंय काय? छान वाटतंय. खा की खा. जीवाक लावून खा लेकीच्या हाताचं घावणं. हां जीवाक लावून खा. तर या मित्रांनो घावणं आणि चाय पिऊ सकाळी सकाळी मस्तपैकी. आणि सकाळी सकाळी फुडल्या दाराक बसले. फुडल्या दाराक बसून भाकरी बिकरी खाऊ जी मजा आहे ना ती खरात लय भारी मजा आहे. इकडे बघा तुळशी आता आजीन पुजला नाही तर मस्तपैकी. घराच्या बाहेर रोड असल्यामुळं ना येणाऱ्या जाणाऱ्या गाडी बघत ना खाऊ मजा येतात.
येवा घावना आणि सकाळची फुटी चाय. येवा येवा मित्रांनो. वा 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 वा, एक नंबर झकास. अरे मच्छीवाला आला, घेतस की? बरा इकडं मच्छीवाला फिरता मग गाडी घेऊन. हां होय, कोकलवत गेला. वा वा वा, मज्जा. मस्त वाटलं, मस्त लागतात ना आजी घावना. घावणे वगैरे खाल्लेत आणि वैभव जातोय. बुधवारचा बाजार आहे, बोललो फेरफटका मारून येऊया आणि थोडं सामान पण घ्यायचं मामा सुद्धा आणि माझं सुद्धा. तर जातोय, बघूया. मामा नाश्ता दिला आणि त्या सावली हॉटेलमध्ये काहीतरी उसळ पाव देशील ना. तर जाऊया आणि जाऊन पटकन येऊया घरी. तर मित्रांनो, आज आमचं आता वैभववाडीमध्ये वैभववाडी बाजारपेठेमध्ये आगमन झालेलं आहे. देवीचं हे करतात. हे आमची आता देवी बसणार आहे इथं सगळी. हे बघ, काय म्हणताय? हे आमचे करूचे शिंदे. हा आले, मी फोन करते. आले आज रिक्षावालं आठवड्यातनं जे बाहेर येत ना ते आज बाहेर पडलेलं आहेत. हे नारळवाला असतं बघ, नारळवाल्याच्या ते जाऊया. हे बघ इथं बघ, इथं बघ, हे सगळा नारळवाला आहे बघ. एक चांगला नारळ घे आणि एक कुसका नारळ घे. आज सर्व पितृ अमावास्या पण आहे. हे बघा, हे चिबूड. कसं आहे चिबूड आहेत मित्रांनो. हे भोपळ आहे का की कुसका नारळ आहे. तर मित्रांनो हे बघा, गावठी चिबूड आहे आणि ही काय धोबी मिरची. हे धोबी मिरची आहे. हे काय रे, दुधी आहे ना, दुधी. हे दुधी आहे आणि हा काय भोपळा चिबूड आहे. इकडं भोपळा आहे. गावठी कोकमा पण आहेत रे मित्रांनो. गावठी कोकम कसा आहे? गावठी कोकमा कसा आहे? 100 रुपये, दुसरा 150 रुपये. 100 रुपये पॅकेट. आणि हे काय फो की? हे फो ना, हे फो आहे. काजूचा पाकिट कसा आहे हा? 380 रुपये. 180 रुपये. हा चल चल. तर मित्रांनो, हा आपला बस डेपो आहे वैभववाडीचा. आता मस्त सुधारला, केवढा झाला आहे बघा. पहिला लय छोटासा होता आणि इकडे बांध होता, आता सगळं खोलून मस्तपैकी केलं आहे. तिकडे महावरा आला. हे मासा आलेत का बघा. चल हा, पब्लिक काय एवढी दिसत नाही रे. पण चांगलं झालं तरी. हे जायचं भोवड्याकडं. आज आलं असं तर नारळ खोलला असं त्याने. तू एवढा कुसका नारळ होता ते कशा होय? तू कुसका नारळ हा अमावास्या कुसका नारळ चांगला पण घ्यायचा आणि कुसका कशा द्यायचा. नंतर काय कोणाचा बायपत्ती आखरी तिकडे असला म्हणून कुसका नारळ ठेवायचा. किटळा उडू. वैभववाडी बघा कचाकच भरली आहे. बाजार पण मस्त भरला आहे. तर फिरव्या. भाजीवाले आलो आहेत भरपूर. पण बुधवारची सगळी लोक पेन्शन काढू काय काम असं चुकलेला माकलेला आठवड्याचा बाजार करू घेतात.
सगळा बाजार भरलाय, मजबूत भरलाय बाजार आज. आताच बाजार भरलाय, पब्लिक येईल थोड्या वेळानंतरला, कारण काय हळूहळू पब्लिक यायचा चालू झालेला आहे. ए झाला मामा, घेतलं काय त्या गाडी चालव, गाडी चालवतं की होत आहे. आताचा बाजार भरलाय रे मामा, अजून कोण आला नाही, पब्लिक नाही जास्त. मच्छी मार्केटला वर जाऊया रे, बघूया मावरा आलाय का बघूया, ताजा ताजा. कोंबडं बघ आलेत, कोंबडं. सुकी मावरा इकडं बघ कसा आहे, सुका मावरा. तर हा आमचा आता आलाय मावरा म्हणजे एकदम घमघमाट सुटत. हा, आता ह्या आमचा वला मावऱ्याचा मार्केट आहे. माशिनकरी बसलेले आहेत. सुरमई कशा, सुरमई आता ह्या मागची कशी तुझ्या, ह्या कसला हो, ह्या काय वागळा की मोरी मोरी आणि सुरमई कशी आहे? 500 4. खरा म्हणतेस की मी स्वप्नात बघतोय, ऐकते. 500 रुपये 4 आहेत या मित्रांनो. या बघा सुरमई ताजी आहे ना. ह्या कायचा मासा? मुशी मुशी. आणि हलवा कसा या? हा एवढा हलवा कसा मोठा? 1500 रुपये. चल घरात जाऊया. भरपूर मच्छी आली रे मामा, ताजी ताजी. मित्रांनो इकडं आहेत मासे. कसला मासा या? शेंगटी आहे ना? मळी मासे नाही आहेत? सगळ्या शेंगट्याच आहेत. अरे काढव्या अस्सल जिवंत खे शेंगटे घेतं की रे. शेंगट्या मळी मासा नाही, पण मळी असतं तर घेतला असता. शेंगट्या नाही जमत. तर खवळा, इथं खवळा दाखवा. घोळा असा आहे ना. इकडं आहे का बघ? किती रुपये जास्त नको. हो मळी नाही तो. झाले इथं कसला मासा? इथं ढेकळा की खर्च खर्च नको. मला मी खाणार एकटाच. आजचा दिवस आमचा, उद्यापासून चल जाऊया मामा, जाऊया घरी. तर मित्रांनो आलोय फायनली घरी. आताच थोडंसं काम होतं वैभवडे, तेवढं काम केला आणि घेतला. मच्छी तर नाही घेतला, मच्छी इथं घेतला मावऱ्या आहे. तर भरपूर मस्त वाटला वैभवडीनं जाऊन आल्यानंतर. जास्त काय बाजार भरला नव्हता. थोडंसं नारळ वगैरे घ्यायचं होतं, कारण का आंबोच्या नारळ वगैरे द्यावं लागतं, त्यामुळे नारळ वगैरे घ्यायचं होतं. नारळ वगैरे घेतला, नाश्ता वगैरे केला आणि आलो. आई इकडं सारवण करत आहे. बघ जेवण झालं की आहे. मावरा आणलं. हां सारवण केल्यानंतरला मावरा रान आलो. आजी खळा सारवत आहे, म्हणजे खण त्याला आपण बोलतो, त्याला हॉल बोलतो. तर ते शेणाने सारवते. त्यानंतरला जेवू. आज मच्छीचा बेत आहे, तर मस्त बी जेवू. सकाळपासून घावणे खाऊन झाले. त्यानंतर वैभवडी वगैरे फिरून आलो. वैभवडी थोडं काम होतं, नारळ वगैरे घ्यायचं होतं, बाजार थोडासा घ्यायचा होता, तर घेतला. त्यानंतरला घरी आलो. थोड्या वेळ आता जेवीन, त्यानंतरला बघू मग. तर आज संध्याकाळी मुंबईला पण यायला बसायचं आहे. बघूया, तिकीट कन्फर्म झाली नाही तर जनरलनीच बसावं लागेल. तर छोटासा ब्लॉग होता, तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. कसा वाटला नक्की सांगा. चॅनलला नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. भेटू नेक्स्ट ब्लॉगला. तोपर्यंत बाय बाय.